संभाजीनगरमध्ये नाराजी नाट्याचा पुढला अंक. शिवसेनेतील नाराज राजेंद्र जंजाळ, शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाटांच्या निवासस्थानी. नाराजांची शिरसाटांच्या घराबाहेर गर्दी. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेच्या मुलीची निवडणुकीतून माघार. भाजप नेतृत्वाचा आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर भाजपकडून स्वबळाचा नारा. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळाला. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा. राज ठाकरेंचं कानमंत्र, तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. पुण्यात रवींद्र धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट, मात्र युती संदर्भात अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव नसल्याची धंगेकरांची माहिती. आणि कोल्हापुरात भाजपमध्ये नाराजी नाट्य. सरचिटणीस धनश्री तोडकर तिकीट न मिळाल्यानं नाराज. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. राज्यातली महाविकास आघाडी आणि राज्यातली महायुती पुण्यात फुटली. दोन्ही पवार काका पुतण्यांना एकत्र आणण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कारणीभूत ठरली, तर काँग्रेस आणि उबाठानं वेगळी चूल मांडल्यानं लढत तिरंगी होणार आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं. पुण्यात महाविकास आघाडीत फूट. ठाकरेंच्या पक्षाला हाताची साथ. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शरद पवार यांनी मवियाची साथ सोडून थेट अजित पवारांशी राजकीय हात मिळवणी केली. पुण्यात महाविकास आघाडी एकसंधपणे लढण्यासाठी पोषक वातावरण असल्याची चर्चा होती, पण पवार काका पुतण्यांनी आघाडी आणि महायुतीला धक्का देत नव्या आघाडीचा प्रयोग केला. खरं तर गेले वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत पवार काका पुतणे एकमेकांच्या विरोधात लढले होते. रोहित पवारांनी तर काका अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना मलिदा गँग ही उपमा दिली होती. पण या महापालिका निवडणुकीत हेच काका पुतणे गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास जणू काही दोन्ही राष्ट्रवादीचं आधीच सगळं ठरलं होतं. गेल्या आठवड्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली, पण त्यानंतर ती चर्चा फिसकटल्याचं बोललं गेलं. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसशी बोलणी सुरू केली, पण ती बोलणी फारशी पुढे जाऊ शकली नाही आणि त्यानंतर थेट पवार काका पुतण्याच्या पक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आघाडीची घोषणा झाली. हे आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं, यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा रोहित पवार यांनी फेटाळून लावली आहे. बघा, महानगरपालिकेचे इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न, त्याचा विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती, पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत. पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पुण्यात महाविकास आघाडीला तडे गेले. विशेष म्हणजे मनसेला सोबत घेतल्यानं मुंबईत ठाकरेंच्या पक्षासोबतची युती तोडणाऱ्या काँग्रेसनं
पुण्यात मात्र ठाकरेंच्या पक्षासोबतच निवडणूक लढवणार आहे. पुणे महानगरपालिकेसाठी 45 जागा शिवसेना, काँग्रेस 60 जागा लढवणार आहे. नाही, दोघेही आमचे विरोधकच आहेत ना. आता भाजपनं सचिन भाऊ म्हणले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं तुमचं भांडण, अंडरस्टँडिंग आहे का काय, हे ठरवलं पाहिजे ना. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला विरोध करत काँग्रेसचा हात हातात घेणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यात भाजप शिवसेना विरुद्ध, दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंची आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडीच्या चर्चांना पुण्यात कधी नव्हे ते एवढी रंगीत चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वीची युती आणि आघाडीच्या चर्चांनी पुण्यात कधी नव्हे ते पुण्याच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दोन ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचारातल्या रणधुमाळीचा ट्रेलर दिलाय, ज्यातून हे स्पष्ट होत आहे की ठाकरेंच्या भात्यात बरंच काही आहे जे ते प्रचाराच्या सभांमध्ये काढणार आहेत. सत्ताधाऱ्यांना सामना त्याचा करावा लागू शकतो. या युद्धासाठी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना जणू चेतवण्याचं काम केलंय. राज ठाकरेंचा एल्गार, कार्यकर्त्यांना मनसे साथ, ठाकरेंचं मराठी काळ. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नाही, पण त्यापूर्वीच राज ठाकरेंनी प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी काय आवाहन केलंय ते पहा. त्यांना मुंबई हवी आहे, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे, मुंबईला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मराठी माणसाच्या हितासाठी आपण आपले राग, राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम वरती भाजप निवडणुका जिंकण्याचा माच करतंय. अनेकांना त्यांच्याकडे गेलो तर तिकीट मिळेल अशी भाबडी आशा आहे, मात्र त्यांच्याच लोकांवरती तिकीट न मिळण्याची टांगती तलवार आहे. याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात, जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाल्या असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आहे आपल्याला. मुंबई महापालिकेत आयुक्त, प्रशासकांच्या माध्यमातून सरकारची मनमर्जी सुरू असून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या सर्व गोष्टींचा भांडाफोड करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. एवढे दिवस आपण सत्तेविना राहिलो तरी आपला दबदबा कमी झालेला नाही असं सांगत राज ठाकरेंनी मनसे सैनिकांमध्ये उत्साह भरला. अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या, ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलंय. राज ठाकरेंची ही टीका भाजपासह सत्ताधाऱ्यांनाही झोंबली आहे. राज ठाकरेंवरती सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले. तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाही. म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही. म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात. मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत.
आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय. ते मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे. 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. ठाकरेंच्या पक्षासोबतच्या युतीच्या घोषणेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणार आहे, त्याची नांदी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पाहायला मिळाली. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.